मेथीचे लाडू हे हिवाळ्यासाठी एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे, जे कंबरदुखी, सांधेदुखीवर आराम देतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. हे लाडू कडवट न लागता चविष्ट होण्यासाठी काही जण मेथीदाणे दुधात भिजवतात, त्यानंतर भाजूनही घेतात. त्याची आपण कृती बघणार आहोत. इथे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात खारी, खोबरं, ड्रायफ्रूट्स हे सगळं मिक्सरमधनं तुम्ही बारीक करू शकता, पण गिरणीवरनं देखील तुम्ही जास्त क्वांटिटी असेल तर बारीक करू शकतात. खारी का खोबरं ड्रायफ्रूटचा तसा अंदाज नसतो, जो तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकतात, कमी जास्त करू शकतात. हे खोबऱ्याचं पावडर केल्यानंतर आपल्याला गूळ असा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. सुरीने किंवा कशाने तरी तुम्हाला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त आपल्याला गूळ बारीक करायचं. पुढे मी दाखवते. खारीक आणि खोबरं तुम्ही वेगवेगळं देखील करू शकता. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण गव्हाचं पीठ असतं आपल्या घरातलं, ते तुम्ही घेऊ शकतात, पण त्याला चांगलं वास येईपर्यंत, स्मेल चांगला सुगंधित येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. आपल्याला ब्राऊन कलर करायचं नाही, तर हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्याचा थोडासा स्मेल यायला लागला की आपल्याला भाजायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून आपले जे बाकीच्या जिन्नस असतात, म्हणजे खारी खोबरं जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे त्याला थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कमी तेल लागतं किंवा तूप तुम्ही टाकू शकता. मी तर तेलचा वापर केलेला आहे. आम्ही शेंगदाण्याचं तेल यूज करतो. यामध्ये आपल्याला जास्त फुल गॅस करायचा नाही, कारण ते जळू पण शकते. खारीक, शिंगाडा आणि खोबऱ्याचं पावडर मार्केटमध्ये उपलब्ध असते, तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्यानंतर आपल्याला हे सर्व काढल्यानंतर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक टाकायचे. डिंक छोटेवाले दाणे, मोठेवाले दाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकतात. आणि डिंक चांगला फुलेपर्यंत, जे मी बारीक घेतलेले आहेत त्यांना फुलेपर्यंत चांगलं गरम तेल आपल्याला करून त्यांना फुलेपर्यंत आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही मेथीच्या लाडूचा बिझनेस देखील करू शकतात. 20 किंवा 25 रुपयाला एक मेथीचा लाडू मिळतो, तर त्या पद्धतीने तुम्ही त्याची प्राईस ठरवू शकतात. सर्व डिंक आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसतं आहे, ते आपण काढून घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला थोड्याशा हाताने क्रश करून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडेसे बारीक होतील. त्यानंतर इथं मी गूळ कापून घेतलेला होता, कट करून घेतलेला होता आणि बाकीचे आपलं हे सगळं जिन्नस आपण घेतलेलं आहे. आता इथं मेथीचं जे पावडर आहे, मेथीचं पीठ आपण म्हणू शकतो, जे पावडर बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते कडवट लागणार नाही. दूध आपल्याला मेथीच्या पावडरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. असं मिक्स केल्याने काय होईल की ते आपल्याला कडवट आणि कडू लागणार नाहीत, म्हणजे मुलं पण खाऊ शकतात. मेथीचे लाडू कधीही आरोग्यदायीच असतात, म्हणून प्रत्येकाने खायलाच हवे. मेथीच्या लाडूंमुळे आपले केसगळती देखील कमी होते. मेथीचे लाडू हे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. आधीचे जे जनरेशन होते, म्हणजे आपले आजी वगैरे होते, तेव्हा हे मेथीचे मध्ये एवढं साधारण तरी खोबरं वगैरे खूप कमी टाकायचे, जास्त करून मेथी असायची. पण आता आपण जास्त करून खोबरं, ड्रायफ्रूट्स, खारीक वगैरे जास्त ॲड करतो. मेथीच्या पावडरमध्ये दूध मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. समजा 1 वाटी जर मेथीचं पीठ असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे दोघं समान असले की ते कडवटपणा येणार नाही. त्यानंतर यामध्ये जो आपण भाजलेला ड्रायफ्रूट्स, खारीक, खोबरं, शिंगाड्याचं पीठ असतं, ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकजीव करायचं आहे. डिंक तळून घेतल्यामुळे आपल्याला आपल्या मेथीचे लाडू खुसखुशीत बनतात. जे खाण्याचे बरेच फायदे आहेत, जसे की सांधेदुखीवर आराम मिळतो. थंडीमध्ये होणारी सांधेदुखी आणि हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आपण मेथीचे लाडूचा रामबाण उपाय मानला जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे लाडू अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वांनी समृद्ध असल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. बाळंतपणातील पोषण म्हणजे प्रसूतीनंतर शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी आणि दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी मेथीचे लाडू दिले जातात. तसेच पचनसंस्था सुधारते. मेथीमधील फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, जसे की मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण राहते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याची आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याची मेथी उपयुक्त ठरते. त्यामध्ये डिंक देखील मी टाकून घेतलेला आहे. तर सगळं जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला एकजीव करताना थोडासा टाईम लागेल, पण तुम्हाला व्यवस्थित एकजीव केल्यामुळे जेव्हा तुम्ही लाडू तयार करणार, तेव्हा सगळे साहित्य एका लाडूमध्ये यायला पाहिजे, म्हणून आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे.
हिवाळ्यामध्येच लाडू खाल्ले पाहिजे, म्हणजे मेथीचे लाडू हिवाळ्यामध्येच खाल्लं पाहिजे असं म्हणतात. पण आता सगळे सीझन सारखे झालेले आहेत, म्हणून आपण कधीही मेथीचे लाडू बनवू शकतो आणि खाऊ शकतो. थोडी मेथी कमी करा किंवा जास्त करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे लाडू, पौष्टिक लाडू आपण कधीही खाऊ शकतो. जेव्हा आधी हिवाळा असायचा तेव्हा खूप सारी थंडी असायची. आता तसं नाही आहे. तर आता हिवाळा, उन्हाळा सगळेच सारखे आपल्याला वाटायला लागलेले आहेत. म्हणून आता सध्या तरी लाडू बनवण्यासाठी कोणता सीझन नाही. तुम्ही बाळंतणीसाठी बनवत असाल तर तुम्ही हिवाळ्याचा वेट करू नाही शकत. तर तुम्ही हे कधीही बनवू शकतात. आपल्या शरीरासाठी पौष्टिकच आहेत. तुम्ही बघू शकता मला मिक्स करण्यासाठी बराच वेळ लागलेला आहे, कारण माझं सामान जास्त असल्यामुळे, जास्त क्वांटिटी असल्यामुळे सगळं एकत्र करावं लागलेलं आहे. त्यानंतर आता मी कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम केलेलं आहे. तुम्ही तूप टाकू शकतात, पण आमच्या भागाकडे म्हणजे खानदेशाकडे शेंगदाण्याचं तेल यूज करतात. म्हणजे मोस्टली मेथीचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाण्याचं तेल यूज करतात. बाकी ठिकाणी तूप देखील करतात किंवा पाक देखील बनवतात. तर गरम तेलामध्ये गूळ टाकायचा आहे. मी टाकलेला तुम्ही बघू शकता. गूळ टाकल्यानंतर त्याला पूर्णपणे लिक्विड होईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. तर लिक्विड होईपर्यंत मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं थंड तेल झालं तर तुम्ही हाताने देखील ते जे गुठळे असतात ते मोडू शकतात. आणि त्यानंतर आपल्याला जे आपण मिक्स केलेलं सारण आहे लाडूचं, त्यामध्ये ते तेल आणि गूळ आपल्याला टाकायचं आहे. जशा पद्धतीने लाडू आपल्याला बांधता येतील, म्हणजे तयार करता येतील, तशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला टाकत जायचं आहे. मी तर तेल आधी टाकून घेतं, कारण गूळ खाली राहून जातो आणि तेल वरती असतं. तर तेल पण मी टाकून घेतलं आणि गूळ पण टाकून घेतलेलं आहे. आता काय करणार, सगळं एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर मी लाडू तयार करायला घेतले. सगळे एका दिवसाची कराय म्हटलं तर एक दिवस नक्की लागूनच जातो. तर तुम्ही 2 दिवस देखील करू शकता. जसे की तुम्ही बाकीचं सारण मिक्सरमधनं काढू शकतात, फोडून वगैरे घेऊ शकतात, की खोबरं किसून घेऊ शकतात एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बनवू शकतात. आणि असे पिवळे लाडू झालेले आहे. काहींमध्ये प्रकाश जास्त असल्यामुळे त्याचा कलर दिसणार नाही. तर अशा त्याचं लाडू बांधण्याची प्रक्रिया होती. आणि ते तोपर्यंत टाकायचे जोपर्यंत तुमचे छान असे लाडू बनत नाहीत. तर इथे मी खूप सारे लाडू बनवून घेतलेले आहेत. लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी घरगुती टिप्स शेअर करत असते. जर तुम्हाला लाडूंचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकतात, कारण मेथीचे लाडू प्रत्येकाला बनवता येत नाही. काही जणांना रेसिपी बघून देखील बनवता येत नाही. जर अशा पद्धतीने रेसिपी असेल सुटसुटीत तर नक्कीच तुम्ही बनवू शकता. पण तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होणार आहे. म्हणजे मेथीचे लाडू कडू लागतात म्हणून काही जण खात नाहीत. पण कडूपणा कमी करण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स त्यामध्ये जास्त टाकू शकतो. मेन म्हणजे आपण खारीक त्यामध्ये जास्त ॲड करू शकतो. हा व्हिडिओ बघितला गेला असेल तर चॅनलवरती मी भरपूर सारे छान छान व्हिडिओ शेअर केलेले आहेत. टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत. तर नक्की बघा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.